आजचं आपलं हे 6वं लेक्चर आहे लॉगॅरिथमवरील. तुम्ही मागील लेक्चर जर पाहिलं नसेल त्यावर पाहून घ्या, परफेक्ट करा. त्यानंतरच तुम्हाला या लेक्चरवर यायचं आहे. आजचा पहिला क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स. एक्ससाठी आपल्याला सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. या ठिकाणी 2 लॉगचे टर्म्स आहेत, त्याला आपल्याला सगळ्यात पहिले एका सिंगल लॉगच्या टर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहायचं आहे, मग सिम्प्लिफाय करायचं आहे आणि जे आन्सर येईल फायनल मग ते काय असेल, एक्सचं आन्सर असेल किंवा एक्सची व्हॅल्यू असेल. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपण या ठिकाणी जी टर्म आपल्याला दिलेली आहे ती आपण इथे लिहून घेणार आहोत. log of 2 plus x minus log of 2 minus x इक्वल टू 1. या टाईपचा अजून एक क्वेश्चन आहे, तुम्ही मला नेक्स्ट लेक्चरमध्ये येईल. थोडे फक्त नंबर्स चेंज केलेत. ठीक आहे. इथे आहे आता लॉग एम मायनस लॉग एन, त्याला आपण काय लिहिणार लॉग एम बाय एन. मग इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये लॉग एम म्हणजे आहे 2 प्लस एक्स आणि एन म्हणजे आहे 2 मायनस एक्स इक्वल टू आहे 1. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम मायनस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम बाय एन. यानंतर आता लॉगच्या ठिकाणी इथं काहीच नाही, म्हणजे बेसमध्ये काय असणार ए असणार. त्या ईला या ठिकाणी आपण साईडला शिफ्ट करणार. ज्यावेळेस इथं काहीच नसतो बेसमध्ये, त्याचा अर्थ काय असतो, ठिकाणी ई असतो. ठीक आहे. मग त्याला आपण त्या साईडला शिफ्ट करायला काय येतो, ई येतो, म्हणजे इकडे लॉग निघून जाणार. त्या साईडला फक्त एवढीच टर्म शिल्लक राहील. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर 2 प्लस एक्स डिवाइड बाय 2 मायनस एक्स इक्वल टू ई रेस टू 1. म्हणजे याला आपण काय केलं आता, कन्वर्ट केलं कशामध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलं या ठिकाणी. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असेल तर विचारू शकतात. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं पहा. तर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल 2 प्लस एक्स डिवाइड बाय 2 मायनस एक्स इक्वल टू ई रेस टू 1 मीन्स काय येईल, ई येईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये येईल देअरफॉर 2 प्लस एक्स इक्वल टू, आता ही टर्म इथे डिवाइड आहे, या साईडला आल्यावर या ईला काय होईल, मल्टिप्लाय, म्हणून इथे आपल्याला 2 मायनस एक्स. त्यानंतर देअरफॉर 2 प्लस एक्स इक्वल टू ई इंटू 2 2 ई. इथे काय साईन प्लस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, ई इंटू एक्स ई एक्स. या साईडला एक्सची टर्म आहे, तर या मायनस ई एक्सची टर्मला आपण या साईडला आणूयात, म्हणजे कोणती काय होईल, प्लस ई एक्स होईल. ठीक आहे. मग इकडे लिहूयात एक्स प्लस ई एक्स, आणि या साईडला हा 2 आहे, त्याला आपण या साईडला शिफ्ट केला काय होईल, तो मायनस 2 होईल, म्हणजे इथं आपल्याला 2 ई मायनस 2. ठीक आहे. या दोन टर्म्समध्ये आपण एक्स कॉमन घेतला, इथे येईल एक्स, इथे काय राहील 1, इथे राहील ई, त्याला आपण लिहूयात ई प्लस 1. 1 प्लस ई लिहिलं तर काही हरकत नाही. इथे आपण 2 कॉमन घेऊयात, इथे येईल ई मायनस, इथला 2 कॉमन काढले तर राहील फक्त 1. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू हवी आहे, म्हणजे हा ब्रॅकेट इथं मल्टिप्लाय, या साईडला काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर एक्स इक्वल टू 2 इन ब्रॅकेट ई मायनस 1 डिवाइड बाय ई प्लस 1. ठीक आहे. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर, याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याला आपण कॅल्सियम सॉल्व नाही करू शकत. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स कॅल्सियम सॉल्व होऊ शकतात तेवढे मी तुम्हाला सांगू देईल. नेक्स्ट लेक्चरपासून मी काही तुम्हाला कॅल्सियम कसं सॉल्व करायचं ते सांगत बसणार नाही. तुम्हाला जवळपास सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स मी सांगितलेले आहेत, कसे कॅल्सियम आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे या चॅप्टर पुरता पुढे काही सांगायची मला काही गरज वाटत नाही. जर तुम्हाला कुठे अडचण आली तर तुम्ही याला विचारू शकतात. ठीक आहे. पण जेवढे टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत जिथे आपण कॅल्सियम टाकू शकतो तेवढं सगळं तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आजच्या लेक्चरपर्यंत मी सांगेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे सॉल्व फॉर एक्स, किंवा या ठिकाणी येऊ शकतो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपण क्वेश्चनमध्ये दिलेली टर्म आहे ती ॲज इट इज लिहून घेणार. इथे येईल लॉग ऑफ एक्स प्लस 1 टू द बेस ए प्लस लॉग एक्स टू द बेस ए इक्वल टू लॉग 6 टू द बेस ए. मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण लिहिणार आहोत या ठिकाणी लॉग ऑफ, बघा, लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए, या फॉर्मॅटमध्ये ही टर्म आहे. आपण काय लिहिणार लॉग एम एन टू एन टू द बेस ए, एच्या ऐवजी फक्त ई आहे तर आपण ई लिहिणार या ठिकाणी. म्हणजे ते येईल आता लॉग ऑफ एक्स इंटू एक्स प्लस 1, एक्स इंटू एक्स प्लस 1 टू द बेस ई इक्वल टू टर्म आहे लॉग
6 टू द बेस ए. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए इक्वल टू लॉग एम एन टू द बेस ए. यानंतर इथे येईल नेक्स्ट स्टेपमध्ये देअरफॉर लॉग एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस एक्स या ठिकाणी येईल टू द बेस ए इक्वल टू लॉग 6 टू द बेस ई. दोन्ही साईडचा लॉग येईल. लॉग ए काय होईल आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजेच आपण ड्रॉप करतोय दोन्ही साईडचा लॉग. ठीक आहे म्हणजे ड्रॉपिंग लॉग ऑन बोथ साईड आपण लिहिणार. या साईडला राहील फक्त मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स या साईडला राहील 6 म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स आणि या साईडला राहील फक्त 6 शिल्लक. ठीक आहे त्या ठिकाणी आपण लॉग जो आहे हा ड्रॉप केला आहे दोन्ही साईडचा. इथे लिहूयात ड्रॉपिंग लॉग ऑन बोथ साईड. इथपण कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला या टाईपचे शक्यतो तसे क्वेश्चन नसतील. ठीक आहे असो. तर इथे येईल आता देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स आता हा इज इक्वल टू 6 त्याला इकडे काय होईल तो -6 होईल इक्वल टू राहील 0. याला आपलं कम्पेअर करायचं आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीशी. मग एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे त्याला आपण म्हणतो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे ए. तसं इथं कोण आहे काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे एची व्हॅल्यू झाली 1. तसं एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे त्याला आपण म्हणतो एक्सचा कोइफिशियंट. जसं इथे आहे बी तसं इथे कोण आहे 1 आहे म्हणजे बीची किंमत झाली 1 आणि सीची किंमत आहे -6. ठीक आहे म्हणजे इथं आला ए इक्वल टू 1 बी इक्वल टू 1 आणि सी इक्वल टू -6. याला आपल्याला कॅल्क्युलेट टाकायचं आणि एक्सची व्हॅल्यू या इक्वेशनची काढायची आहे 1 1 -6. त्यासाठी आपल्याला मोड त्यानंतर 5 नंबरला इक्वेशन आहे त्यानंतर 3 नंबरचं इक्वेशन हवे म्हणून 3 प्रेस करणार त्यानंतर 1 इक्वल टू 1 इक्वल टू -6 इक्वल टू त्या ठिकाणी व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि -3. आपण यातली 2 व्हॅल्यू घेणार -3 व्हॅल्यू जी आहे ती घेणार नाही ती आपण रिजेक्ट करा कारण की लॉगची व्हॅल्यू कधीच मायनस नसते म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स इक्वल टू इथे होती व्हॅल्यू -3 2 आणि -3 व्हॅल्यू होती इथे आपण लिहिणार मग 2. ठीक आहे व्हॅल्यू आहे रिक्वायर्ड आपल्याला आणि -3 घ्यायची नाही आहे कारण की ती मायनस व्हॅल्यू आहे. लॉगमध्ये मायनस व्हॅल्यू येत नाही म्हणजे आपण लिहिणार एक्स इक्वल टू -3 इज रिजेक्टेड किंवा डज नॉट एक्झिस्ट. ठीक आहे त्याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स किंवा ते येऊ शकतं तुम्हाला इव्हॅल्युएट फॉर एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. तिन्हीचा मिनिंग एकच आहे एक्सची व्हॅल्यू खालील क्वेश्चनची फाइंड करायची. ठीक आहे किंवा जो काही क्वेश्चन आहे त्याची आपल्या त्यातल्या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सगळ्यात पहिले आपल्याला क्वेश्चनमध्ये जी टर्म दिली आपण तिथे लिहून घेणार. काय आहे टर्म आपल्याकडे लॉग ऑफ एक्स प्लस 1 लॉग ऑफ एक्स प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x minus 4 to the base 3 इक्वल टू 2. त्यानंतर या ठिकाणी येईल लॉग एम टू द बेस ए आहे मायनस लॉग एन टू द बेस ए आहे त्याला आपण लिहू शकतो लॉग एम बाय एन टू द बेस ए. ठीक आहे म्हणून इथे आपण लिहिणार आता लॉग एम म्हणजे एक्स प्लस 1 एन म्हणजे एक्स मायनस 4 टू द बेस ए. एची व्हॅल्यू आहे 3 इक्वल टू 2. ठीक आहे यानंतर आता याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. तो तिथे फॉर्म्युला आपण वापरलेला मी इथे लिहून टाकतो लॉग एम टू द बेस ए मायनस लॉग एन टू द बेस ए इक्वल टू लॉग एम बाय एन द बेस ए. हा फॉर्म्युला आपण या स्टेपमध्ये वापरला आहे. त्याला आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजे आपण या साईडची जी लॉगची टर्म आहे ती काढून टाकणार. हा 3 या साईडला काय होईल 3 स्क्वेअर. ठीक आहे या साईडला हा ब्रॅकेट जो आहे तो शिल्लक राहील. या साईडला लॉग नाही ना बाळ दोन्ही साईडला लॉग असेल तर आपण लॉग ड्रॉप करतो. ठीक आहे
आता या साईडला फक्त एका साईडला लॉग आहे म्हणून आपण लॉग काढून टाकण्यासाठी आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं. मग इथे आपल्याला एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स मायनस 4 इकडे येईल 3 स्क्वेअर, 3 इकडे आला 3 स्क्वेअर झाला. त्यानंतर या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स मायनस 4 इक्वल टू 3 स्क्वेअरची व्हॅल्यू काय येईल 9 येईल. नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर एक्स प्लस 1 इक्वल टू आता एक्स मायनस 4 इथे डिवाइड या साईडला आल्यावर 9ला मल्टिप्लाय होईल म्हणजे ते येईल 9 इन ब्रॅकेट एक्स मायनस, मग इथे येईल देअरफॉर एक्स प्लस 1 इक्वल टू 9 इंटू एक्स 9x मायनस इथं प्लस इंटू मायनस मायनस येईल 9 इंटू 4 36. यानंतर या साईडचा प्लस एक्स या साईडला काय होईल मायनस एक्स होईल म्हणजे 9x मायनस एक्स आपण लिहू शकतो. तसा या साईडचा 36 कसा आहे मायनस आहे, या साईडला तो काय होईल प्लस म्हणजे 36 प्लस 1 आपण या ठिकाणी लिहू शकतो. यानंतर 9x मायनस इथं 1 आहे तर 9 मायनस 1 8x येईल. तर 8x इक्वल टू काय येईल 37 म्हणून इथे आपण लिहिणार 8x इक्वल टू 37. आपल्याला एक्सची व्हॅल्यू हवी आहे मग 8 इथं मल्टिप्लाय इकडे काय होईल डिवाइड म्हणजे 37/8 होईल म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स इक्वल टू 37/8. तर हे आलेलं याचं फायनल आन्सर, याला लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर तुम्ही करू शकतात. त्याला लिहून घ्यायचं आहे. चला तुम्ही क्रॉस चेकही करू शकतात. या एक्सच्या ठिकाणी 37/8 टाका कॅल्सिओ टाकताना, इथे एक्सच्या ठिकाणी 37/8 टाका. ही पूर्ण टर्म कॅल्सिओ टाकायची, फक्त एक्सच्या ठिकाणी 37/8 टाकायचा. तर त्याचा आन्सर 2 आलं म्हणजे इथे 2 आहे ना इक्वल टू, त्याचा आन्सर 2 आला पाहिजे. तर मग त्या केसला तुम्ही जे हे आन्सर काढलेले ते बरोबर आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. करून दाखवू याला, ठीक आहे चालतंय. पहा कसं ह्याला क्रॉस चेक करायचं. लॉग ऑफ एक्स प्लस 1 आहे, ठीक आहे. तर इथं पहा मी क्लिअर करून घेतो. इथे येईल लॉग ऑफ एक्स प्लस 1 आहे. एक्सची व्हॅल्यू काय आपली ती पहा अगोदर 37/8 आहे म्हणजे इथं इन 37/8 प्लस 1 टू द बेस 3 37/8 प्लस 1 टू द बेस या ठिकाणी. त्यानंतर मायनस लॉग ऑफ इथं आहे एक्स मायनस 4 तर एक्सची व्हॅल्यू किती आहे 37/8 म्हणजे 37/8 मायनस 4 टू द बेस 3 37/8 मायनस 4 टू द बेस 3. याची व्हॅल्यू किंवा किंमत जी आहे ती आलेली आहे 2 इक्वल टू किती आहे 2 आहे म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे आलेली आहे ती काय आहे बरोबर आहे. या टाईपमध्येच तुम्ही मागील लेक्चरमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम सांगितले त्याची पण आन्सर तुम्ही असे क्रॉस चेक करू शकतात. चला याला फटाफट लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स. त्याच्याऐवजी विचारला जाऊ शकतो इव्हॅल्युएट फॉर एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे एक्सची व्हॅल्यू फक्त आपल्याला फाइंड करायची आहे दिलेल्या या क्वेश्चनची. सगळ्यात पहिले आन्सरमध्ये आपल्याला जी काही टर्म दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती आपण इथे लिहून घेणार आहोत. इथे येईल लॉग एक्स टू द बेस 4 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 6 टू द बेस 4 इक्वल टू लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. त्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए असेल त्याला आपण लिहू शकतो लॉग एम इन टू एन टू द बेस ए. ठीक आहे, म्हणून इथे आपण लिहिणार लॉग एम म्हणजे आहे एक्स आणि एन म्हणजे आहे एक्स प्लस 6 म्हणून इथे लिहिणार आपण एक्स इंटू एक्स प्लस 6 टू द बेस 4. ठीक आहे, इक्वल टू ही टर्म आहे इथे लिहून टाकणार लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम टू द बेस ए प्लस लॉग एन टू द बेस ए इक्वल टू लॉग एम इंटू एन टू द बेस ए. इथपण कोणा काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारू शकतात. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये इथे येईल देअरफॉर
log of x into x, x square, x into 6, 6x to the base 4 is equal to log of 5x plus 12 to the base 4. दोन्ही साईडचा log 4 जो आहे तो आपण काय करणार, ड्रॉप करणार. म्हणजे दोन्ही साईडचा लॉग जो आहे तो ड्रॉप करणार, काढून टाकणार. म्हणजे या साईडला राहील एक्स स्क्वेअर प्लस 6x, या साईडला राहील 5x प्लस 12. म्हणून इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 6x इक्वल टू 5x प्लस 12. इथे आपण केलं आहे ड्रॉपिंग लॉग ऑन बोथ साईड. एका साईडलाच फक्त लॉगची टर्म असली तर काय करायचं, आपण एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. दोन्ही साईडला लॉगची टर्म असली तर ज्या साईडला खूप मोठ्या लॉगची टर्म आहे त्याला सगळ्यात पहिले सिंगल लॉगच्या फॉर्ममध्ये आणायचं आहे आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडचा जो लॉग आहे तो ड्रॉप करायचा. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आता ह्या दोन्ही टर्म्स आपण या साईडला शिफ्ट करा. ह्या दोन्ही टर्म्स या साईडला कशात प्लस, या साईडला काय होतील मायनस होतील. म्हणजे ते आता देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 6x. आता हा 5x इकडे आला काय होईल, मायनस 5x होईल. तसाच हा प्लस 12 आहे, या साईडला आल्यावर मायनस 12 होईल, इक्वल टू येईल 0. यानंतर इथे येईल देअरफॉर एक्स स्क्वेअर 6x मायनस 5x किती व्हॅल्यू येईल, फक्त प्लस एक्स. 6मधून 5 गेला, राहिला 1, 1x म्हणजेच एक्स मायनस 12 इक्वल टू 0. आता या ठिकाणी याला आपण कम्पेअर करणार ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0शी. एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजे ए, तिथे एक्स स्क्वेअरला काहीच मल्टिप्लाय नाही म्हणजेच 1 आहे, म्हणजे एची व्हॅल्यू झाली 1. तसं एक्सला मल्टिप्लाय असलेला नंबर म्हणजेच एक्सचा कोइफिशियंट सहगुणक म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे बीची व्हॅल्यू झाली 1 आणि सीची आहे मायनस 12. ती आपल्याला कॅल्सीवर टाकायची आहे. ए इक्वल टू 1, बी इक्वल टू 1 आणि सी इक्वल टू मायनस 12. त्याच्यानंतर आपल्याला एक्सची किंमत मिळून जाईल 1 1 मायनस 12. साठी काय करायचं, मोड बटन प्रेस करायचं आहे, 5 नंबर प्रेस करायचा आहे, 3 नंबरला इक्वेशन त्याला चूज करायचं आहे. त्यानंतर 1 इक्वल टू आणि मायनस 12 इक्वल टू 1 1 मायनस 12 होती व्हॅल्यू. तर इथं 3 आणि मायनस 4 अशा दोन किमती मिळालेल्या आहेत, 3 आणि मायनस 4. मग इथे आपण लिहिणार देअरफॉर एक्स इक्वल टू 3 याला याचा आन्सर, आणि एक्स इक्वल टू जो मायनस 4 आहे तो आपण इथं काय करणार, लिहिणार नाहीत, कारण की ते आन्सर नाही, कारण की लॉगमध्ये मायनस टर्म येत नाही. म्हणून इथे लिहिणार आपण एक्स इक्वल टू मायनस 4 इज रिजेक्टेड किंवा डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे ते शक्य नाही आहे, लॉगमध्ये मायनस टर्म नसते. ठीक आहे, त्याला तुम्हाला समजा क्रॉस चेक करायचा असेल तर हा 3 तर ठेवायचा, म्हणजे काय होईल लॉग 3 टू द बेस 4 प्लस लॉग 3 प्लस 6 किती होईल 9, 9 टू द बेस 4. त्याची जेवढी किंमत येईल तेवढीच किंमत या साईडची आली पाहिजे. म्हणजे इथं 5 इंटू 3, हा 3 आहे ना एक्सची व्हॅल्यू, तर म्हणजे 5 इंटू 3 किती होईल 15, 15 प्लस 12 27, म्हणजे 27 टू द बेस 4 करायचं. ठीक आहे, त्याला कॅल्सियम टाकायचं आहे. दोन्ही साईडची जी व्हॅल्यू आहे इकडली तेवढी जेवढी येईल तेवढीच व्हॅल्यू इकडल्या साईडची आली पाहिजे. आली तर याचा अर्थ तुम्ही हे जे आन्सर काढलेलं हे बरोबर आहे. चला लिहून टाका. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व फॉर एक्स किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स किंवा इव्हॅल्युएट फॉर एक्स, असा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी जे क्वेश्चनमध्ये टर्म दिली आहे तिथे लिहून घेणार ॲज इट इज. येईल लॉग एक्स प्लस 5 टू द बेस 3 मायनस लॉग 2x मायनस 1 टू द बेस 3 इक्वल टू 2. इथं आहे लॉग m टू द बेस a मायनस लॉग n टू द बेस a, त्याला आपण लिहिणार लॉग m बाय n टू द बेस a. ठीक आहे, म्हणजे तिला आता देअरफॉर लॉग m म्हणजे आहे x प्लस 5, n म्हणजे आहे 2x मायनस 1 टू द बेस 3 इक्वल टू आहे व्हॅल्यू 2. तर या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग m टू द बेस a मायनस लॉग n टू द बेस a इक्वल टू येईल लॉग m बाय n टू द बेस a. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला काही शंका असेल मनामध्ये तुम्ही विचारू शकतात. घरी गेल्यावर आजच्या कॉलेज चांगली प्रॅक्टिस करताल. या टाईपचे क्वेश्चन एक्झामिनेशनमध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला जास्त. आता
या साईडला लॉगची टर्म आहे का? नाही, फक्त या साईडला आहे. एका साईडला असली की काय सांगेल तुम्हाला मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. किंवा या साईडला लॉगची असते, या साईडला पण लॉगची असेल की मग ड्रॉपिंग लॉग ऑन बोथ साईड करायचं. ठीक आहे, या स्टेपनंतर इथे आता मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे लॉग काढून टाकायचा या साईडचा आणि 3 या साईडला शिफ्ट होणार. काही 3 स्क्वेअर या साईडला हा ब्रॅकेट शिल्लक राहील म्हणून इथे लिहिणार मी x + 5 डिवाइड बाय 2x - 1 इज इक्वल टू 3 इकडे आल्यावर काय होईल? 3 स्क्वेअर होईल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर x + 5 डिवाइड बाय 2x - 1 इक्वल टू 3 स्क्वेअर किती येईल? 9. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला? ठीक आहे, पुढे लक्ष द्या. आता नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर x + 5 इक्वल टू 9. ही टर्म इथे डिवाइड आहे, या साईडला काय होईल? मल्टिप्लाय होईल म्हणजे इथं आपल्याला 9 × 2x - 1. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी येईल देअरफॉर x + 5 इक्वल टू 9ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 × 2 18x. इथे साईन आहे प्लस, प्लस इंटू मायनस, मायनस 9 × 1 9. आता ही मायनस टर्म आहे त्याला इकडे आणायचं आहे म्हणजे -9 इकडे आणायचं आहे. 9 + 5 किती होईल? 14 होईल. ठीक आहे, इथे लिहूयात आपण 9 + 5. या साईडला आहे 18x. या साईडचा x इकडे आला काय होईल? प्लसचा मायनस होऊन जाईल. मग नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी आता काय येईल पहा, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे तर 18 - 1 किती येईल? 17 म्हणजे 17x. इकडे काय होईल? 9 + 5 14 म्हणजे 17x = 14 म्हणून इथे लिहिलं आपण 17x = 14. आता हा 17 जो आहे इथे कसा एक्सला मल्टिप्लाय इकडे आलेला काय होईल? डिवाइड म्हणून इथे आपण लिहिणार आता फायनल आन्सरमध्ये देअरफॉर x = 14 डिवाइड बाय 17. तर ह्या लिहिल्याचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे. बाकी तुम्हाला काही डाऊट असेल, मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आजचा आपला हा लास्ट क्वेश्चन आहे. आता प्रत्येक वेळेस तिथं काही PQR येईल असं काही नाही, काही नंबर्स येऊ शकतात चेंज होऊन. ठीक आहे, तर सोडवण्याचा जो काही फॉर्मॅट आहे तो मी जो सांगेल तोच असेल किंवा या PQRच्या ऐवजी इथं ABC इथे AB या टाईपमध्ये येऊ शकतो. म्हणजे अल्फाबेटही चेंज होऊ शकतात म्हणून कन्फ्यूज व्हायची गरज नाही. जसं सांगतोय तसंच असं त्याचं बनेल. तर इथे आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे म्हणून याच्यातल्या ही जी लेफ्ट हँड साईड आहे ती येणार आहोत, त्याला सॉल्व्ह करणार आहोत आणि त्यानंतर ही त्याची व्हॅल्यू आली पाहिजे शेवटला राईट हँड साईड. मग इथे आपल्याला सगळ्यात पहिले लेफ्ट हँड साईडमध्ये जी टर्म दिलेली आहे क्वेश्चनमध्ये ती या साईडची. ठीक आहे, मग लिहिलं आपण 1 डिवाइड बाय लॉग ऑफ PQR डिवाइड बाय PQ सॉरी टू द बेस PQ प्लस 1 डिवाइड बाय लॉग ऑफ PQR टू द बेस QR प्लस 1 डिवाइड बाय लॉग ऑफ PQR टू द बेस RT. यानंतर आपण इथे रूल ऑफ चेंज ऑफ बेस वापरणार. नीट लक्ष देऊन समजून घ्या क्वेश्चन. ठीक आहे, थोडासा टफ आहे आणि या क्वेश्चन जरा जास्त प्रॅक्टिस करताल. तर आता रूल ऑफ चेंज ऑफ बेस वापरायचा म्हणजे काय करायचं? लॉग लावायचा, ही वरची टर्म सेपरेट लायची, डिनॉमिनेटरमध्ये लॉग लावून परत ही PQची टर्म सेपरेट लायची. असंच तिन्ही टर्म्सला आपल्याला करायचं आहे. मग इथे येईल आता 1 डिवाइड बाय लॉग PQR डिवाइड बाय लॉग PQ. ही खालची टर्म सेपरेट खाली लिहायची डिनॉमिनेटरमध्ये. सिमिलरली या दोन्ही टर्मसाठी तेच करायचं आहे. 1 डिवाइड बाय लॉग PQR डिवाइड बाय लॉग QR सेपरेट लिहायचा डिनॉमिनेटरमध्ये. त्यानंतर प्लस परत 1 डिवाइड बाय लॉग PQR डिवाइड बाय लॉग RP. तर ही टर्म न्यूमिनेटरमध्ये जाणार, ही पण टर्म न्यूमिनेटरमध्ये जाणार, इथली ही टर्म पण न्यूमिनेटरमध्ये जाईल आणि 1 1ला काय होईल? मल्टिप्लाय. मल्टिप्लाय केल्यानंतर हीच टर्म राहणार आहे म्हणून इथली ही टर्म न्यूमिनेटरमध्ये लिहायची, ही टर्म न्यूमिनेटरमध्ये, ही पण टर्म न्यूमिनेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये लॉग PQRच राहणार आहे तिन्ही ठिकाणी. म्हणून इथे आपण लिहिणार आता लॉग PQ डिवाइड बाय लॉग PQR प्लस इथे लॉग QR न्यूमिनेटरमध्ये जाईल, या 1ला मल्टिप्लाय होईल तर इथे लॉग QR
डिवाइड बाय लॉग पी क्यू आर प्लस परत हा लॉग आर पी वर जाईल डिवाइड बाय लॉग पी क्यू आर. आता डिनॉमिनेटरमध्ये सगळ्या ठिकाणी लॉग पी क्यू आर आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये काही आता लॉग पी क्यू आर येईल सेम वे डिनॉमिनेटर म्हणून एकदाच आपण त्याला लिहू शकतो. म्हणून डिनॉमिनेटरमध्ये आपण इथे लिहिला लॉग पी क्यू आर एकदाच. ठीक आहे. इथं आता लॉग पी क्यू प्लस लॉग क्यू आर प्लस लॉग आर पी आहे म्हणून इथे लिहिला आपण लॉग पी क्यू प्लस लॉग क्यू आर प्लस लॉग आर पी. ठीक आहे. म्हणजे लॉग एम प्लस लॉग एन आहे. आपण लिहिला लॉग एम इंटू एन किंवा लॉग एम प्लस लॉग एन आहे म्हणजे एम इंटू एन म्हणजे आपण ह्याला काय लिहू शकतो आता लॉग ही टर्म इंटू ही टर्म इंटू ही टर्म असे आपण लिहू शकतो. ठीक आहे. म्हणून इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये लॉग इन ब्रॅकेट पी क्यू इंटू इथे नंतर आहे क्यू आर नंतर आहे आर पी क्यू आर इंटू आर पी डिवाइड बाय लॉग पी क्यू आर. तर आता इथे येईल पी इंटू पी काय पी स्क्वेअर क्यू इंटू क्यू क्यू स्क्वेअर आर इंटू आर आर स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर असा इथे येत आहे. मग इथे आपण लिहिणार लॉग ऑफ पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर. ठीक आहे. डिवाइड बाय लॉग पी क्यू आर. यानंतर इथे येईल आता लॉग ऑफ या तिन्ही टर्म्सचा स्क्वेअर आपण जो आहे तो कॉमन घेतला म्हणजे इथे पी क्यू आर दोन्हींचा स्क्वेअर कॉमन. आता हा 2 आपण नेक्स्ट स्टेपमध्ये या ठिकाणी पुढे लिहू शकतो तो लिहिणार डिनॉमिनेटर ॲज इट इज म्हणजे इथे आता 2 लॉग पी क्यू आर डिवाइडमध्ये पण 30 टर्म आहे आता आपल्याकडे लॉग पी क्यू आर. तर ही टर्म काय होईल कॅन्सल होऊन जाईल. इथे शिल्लक राहील फक्त 2. या ठिकाणी आर एच एस आलेले आहे. ठीक आहे. म्हणून इथे लिहूयात इक्वल टू 2 इक्वल टू आर एच एस. या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम टू द बेस एन असेल तर आपण लिहू शकतो एम लॉग एन म्हणजेच इथे जो काही नंबर तो आपण म्हणजे पुढे घेतो तसा इथला 2 जो आहे तो आपण इथे पुढे घेतला इथे लिहिला. ठीक आहे. हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला आणि या ठिकाणी आपण लॉग एम प्लस लॉग एनचा फॉर्म्युला वापरलेला आहे लॉग एम प्लस लॉग एन इक्वल टू लॉग ऑफ एम इंटू एन. ठीक आहे. लिहून घ्यायचं आहे. बाकी तुम्हाला काय डाऊट असेल मनामध्ये शंका असतील तर विचारून घ्यायचं आहे. आपलं आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरपासून मी काही कॅल्सीवरचं काही सांगणार नाही आहे. ठीक आहे. त्याला लिहून टाका. बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या.